नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 1 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस। आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील। तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांच्या सोबत जाण्यास विरोध करा। तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे। बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल। वृषभ राशी, आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल। तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंतचे तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल। म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात त्यावर विश्वास ठेवता काळजी घ्या। निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो। जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो। तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या। तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे। आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे। थोड्या काळासाठी प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा। नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल। घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल। मिथुन राशी, कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत। आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका। त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला। वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकात गुंफलेले। एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे। घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकता। तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केलेले आहे। आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या। भीती, चिंता, राग, लोभ, शंका असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात। आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे। जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे। कर्क राशी, कामाच्या ताणतणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही। तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा। तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल। आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता। तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल।
आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेवाईकांना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणूनच आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार करा. सिंह राशी, घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे कठीण असेल. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकता. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढेच महत्त्वाचे असते. तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. कन्या राशी, तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकाकडून मिळतील. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तूळ राशी, आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही तुम्हाला माहिती मिळेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल, म्हणून जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता याची जाणीव ठेवा. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. वृश्चिक राशी, आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. आज घराबाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. धनु राशी, या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते.
ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरीपेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करता, तर आजच्या दिवशी तुम्ही रिकामे वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, यामुळे तुम्हाला नफा होईल. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. मकर राशी, तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि त्यानंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे करणे कटाक्षाने टाळा. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे. त्याचा सुखद अनुभव घ्या. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. कुंभ राशी, आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. मीन राशी, आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी आवडीनिवडीची मिळत्या जुळत्या व्यक्तींची मदत घ्या. लोकांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतीचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. धन्यवाद.